राजेश चव्हाण न्यूज मराठी .live सर्वांचं स्वागत आहे। आज माझीवाडा रुस्तमजी इथं आलेलं आहे आणि या ठिकाणी दुर्गा मातेची मोठी महापूजा केलेली आहे। तरी याच्यासाठी इथेच मी आताच्या पूजेचे जे काय अरेंजमेंट केलेलं आहे, यांचे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी मी सविस्तर हे जाणून घेतो। तुम्ही दुर्गा पूजा ही मांडली आहे, तिचा संकल्प काय आहे हे जरा शॉर्टकट तुम्ही सांगितलं तर बरं होईल। आमचा जो दुर्गा देवीचा जो स्वरूप असतो म्हणजे सगळ्यात मोठा, कारण बाकी नवरात्र उत्सव आणि दुर्गा उत्सवमध्ये फरक हे आहे। कारण नवरात्रमध्ये फक्त तुम्हाला दुर्गा देवी दिसेल, आमच्याकडे ही फॅमिली सहित म्हणजे ही दुर्गा देवीची फॅमिली आहे, ही कैलासवरून आमच्याकडे उतरलेली आहेत। विथ त्यांची दोन्ही मुलं म्हणजे कार्तिक आणि गणेश आणि लक्ष्मी आणि सरस्वती ह्या दोघांना घेऊन चौघांना घेऊन आणि दुर्गा देवी सकट 5 जणांसहित ते आपल्या कैलासवरून आमच्याकडे आलेलं असतात। कारण महिषासूर मर्दिनी जे आपण पितृपक्षाच्या अमावस्याला ते मर्दिनी त्यांची वध करून महिषासूरला वध करून ते आमच्याकडे फॅमिली सहित येतात। म्हणून आमच्या दुर्गादेवी आणि नवरात्र उत्सवामध्ये हे खूप मोठा फरक आहे आणि साजरा करताय। त्याच्यामध्ये अजून दुसरे कुठले प्रोग्राम दोन हे बघा, एक तर आमच्याकडे सगळ्यात जो कन्यापूजन जे आमच्याकडे असतो तो कन्यापूजन, आज जो नवमीच्या दिवशी ते कन्यापूजन असतो। आणि कालचा जो होता काल होता अष्टमीपासून नवमीमध्ये आम्ही जेव्हा शिफ्ट होतो त्या काळामध्ये तो सगळ्यात जास्त पूजेचा महत्त्व असतो। अष्टमीच्या पूजा सगळ्यांना माहिती, अष्टमी खूप महत्त्वाचा असतो, पण अष्टमीपासून आम्ही जेव्हा काल दुपारी 1:20 आमचा तो क्षण होता, त्या क्षणामध्ये आम्ही अष्टमी आणि नवमीच्या जो पूजा आहे त्याला आम्ही संधी पूजा म्हणतो। त्या पूजेमध्ये 108 लोटस ते अर्पण केला जातो देवीला। 108 त्याच्या पाठीमागे पण खूप मोठा हे आहे, कारण ते सविस्तर बोलायला। आणि 108 आम्ही दिये लावतो इथे, आणि ते सगळे काम जे आहेत आमची इकडचे जे आमची जे महिला आहेत त्या महिलांवर ते सुपूर्द केलेलं असतात। आणि ते महिला सगळे आपली जीव देऊन ते सगळे हे कामाला सगळे त्यांची ते हे करतात। आणि त्याच्यानंतर उद्याचा दिवस आमच्यासाठी आहे की सिंदूर उत्सव, कारण उद्या आम्ही देवीला परत कैलासला पाठवणार आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही भावूक पण होतो, कारण ह्या 5 दिवसासाठी आमच्या गेल्या 3-4 महिन्यापासून आमची तयारी चालू असतो की देवीला हे करायचं। आमच्या स्वतःच्या प्रोग्राम्स असतात इथे, आमचं जे कार्यक्रम असतो प्रत्येक दिवशी रात्री तुम्हाला 7:30 पासून रात्री 11पर्यंत इथे कल्चरल प्रोग्राम्स असतात आमचे। आणि हे आमचे सगळे इकडचे जे टीम मेंबर्स आहेत ते आणि उद्याच्या दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा सिंदूर उत्सव। आणि ते प्रत्येक लेडी जी आहे किंवा महिला जे आहेत ते तिलक लावणार, सिंदूर लावणार आणि अख्खा म्हणजे देवीला आम्ही इथे सिंदूर लावून आणि ते सगळे आम्ही त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा ते सिंदूर उत्सवमध्ये सहभाग होतो। म्हणजे आम्ही पुरुष असून सुद्धा आम्ही सुद्धा ते सिंदूर नवरात्रामध्ये करतात। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। न्यूज मराठी .live मुख्य संपादक राजेश चव्हाण। आज रुस्तमजी इथे जी काय बाईट घेतली आहे, आज देवीचा मोठ्या प्रमाणात इथे हे झालेली आहे। धन्यवाद। आता आपला हा व्हिडिओच होता ना, तर 1 मिनिट आता तुमचा